येवला शहरातील मकर संक्रांत पतंगोत्सव सण राज्यभरात प्रसिद्ध आहे। संक्रांत म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात देखील मानली जाते। यंदाच्या संक्रांत उत्सवाची लगबग येवला शहरात सुरू झाली आहे। मात्र एकीकडे आनंदाचे वातावरण आहे, मात्र दुसरीकडे बाजारात सर्रासपणे नायलॉन मांजा विकला जातोय। गेल्या काही वर्षांपासून बाजारात नायलॉन मांजा विक्रीस येत होता, मात्र नायलॉन मांजामुळे होत असलेल्या दुर्घटनेमुळे त्यावर बंदी आणली गेली। परंतु नायलॉन मांजावर बंदी असताना देखील शहरात या मांजाची विक्री सर्रासपणे सुरू आहे। जीवघेणा असलेल्या या मांजा विक्रीवर व वापरावर त्वरित बंदी आणावी व विक्रेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन येवला शहर पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांना सर्वपक्षीय कृती समितीकडून देण्यात आलंय। नायलॉन मांजा एखाद्या शस्त्रासारखा धारदार असतो। हा मांजा अडकून अनेकांचं नाक, कान, गळा कापला गेलाय। तसेच दरवर्षी मांजा अडकून पडल्याने दुचाकी चालकांचे अपघात होतात व गळा कापला गेल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी होऊन जीव गमावल्याच्या घटना देखील घडल्या आहेत। हे सर्व थांबवावे यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन सर्वपक्षीय कृती समितीकडून करण्यात आलंय। यावेळी गुड्डू जावळे, समीर समदडिया, धीरज परदेशी, अतुल घटे, अविनाश कुक्कर, राहुल लोणारी, योगेश सोनवणे, तरंग पाटील, महेश लासुरे, शकीर शेख आदींची उपस्थिती होती। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला।